जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शांती, सामर्थ्य आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाऊ ही प्रभू चरणी प्रार्थना आहे. प्रियांनो, सुरुवातीची आपण प्रार्थना करू आणि भक्तीला सुरुवात करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू, आजचा वचनाचा जे मनाचा भाग आहे तो आमच्या सर्वांसाठी तो आशीर्वादाचा तू कर. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो आशीर्वादित कर. वचनातून मी बोलत असताना वरून येणारे सामर्थ्याचे शब्द तू मला तू दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या वचनाच्या सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. अनेक लोकांपर्यंत हे वचन जाऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समयी वचन ऐकता ऐकता तुझ्या नावामध्ये प्रभू सर्वांना आरोग्याचा अनुभव तू दे. त्यांच्या जीवनातील सर्व अशांती तू काढून टाक. त्यांच्या जीवनातील सर्व बंधनं तुटल्या जाऊ दे. त्यांच्या जीवनातील सर्व शाप निघून जाऊ दे आणि तुझं गौरव दे. त्यांच्या जीवनातील सर्व मार्ग तू मोकळे कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आजच्या ह्या सकाळच्या वचनामध्ये तू माझा ताबा तू घे, इतरांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल, आमेन. प्रियांनो, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, शेअर केलेलं आहे, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे वचन पसरवण्यासाठी तुम्हाला देवबाप सहाय्य करो. ह्या वचनाद्वारे अनेक लोकांचं जीवन बदलल्या जाऊ दे. जे लोक देवापासून दूर आहे, ज्या लोकांना देवाचं नाव माहिती नाहीये, येशूचं नाव माहिती नाहीये, त्या सर्वांपर्यंत हे देवाचं वचन जाऊ द्या. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं लवकरात लवकर जवळ आलेलं आहे आणि म्हणून आज सर्वात महत्वाचा जो संदेश आहे तो म्हणजे पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रियांनो, हा जो संदेश आहे गेली 2000 वर्षापासून आजपर्यंत तो संदेश देवाच्या दासांद्वारे देण्यात येत आहे आणि म्हणून प्रियांनो, आपणही हा संदेश पुढं लोकांना द्यावा, यासाठी की अजूनही लोकांना माहीत नाही की या जीवनामध्ये आम्ही काय करत आहोत. कोणी सरकारी नोकरीच्या मागे लागलंय, कोणी स्वतःचं करिअर घडवण्याच्या मागे लागलंय, परंतु ज्या देवाने तुमच्या शरीरामध्ये जीव, श्वास आणि जे काही त्याचं जीवन तुम्हाला मौल्यवान दिलेलं आहे, त्या देवासाठी आम्ही काय करत आहोत. आम्ही क्षणभर थांबूया आणि विचार करूया आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या जिवंत देवासाठी काय केलेलं आहे. कदाचित तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, कदाचित तुमच्याकडे चांगली नोकरी असेल, कदाचित तुम्हाला सर्व काही गोष्टी जगातील असतील, परंतु तुमच्या जवळ जर जिवंत देवच नाही तर या सर्व गोष्टींचा फायदा, या जगातल्या गोष्टींचा फायदा तुमच्यासाठी काय होणार आहे. एक दिवस असा येणार आहे की तुम्हाला ह्या जगातून जावं लागणार आहे आणि परमेश्वराच्या पुढे तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. तर प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये तयारी केली पाहिजे आणि म्हणून आम्हाला देवाने जे देवाचं वचन दिलेलं आहे ते म्हणजे बायबल, त्या बायबलचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार. कदाचित बायबल हे आमच्या घरामध्ये असेल, ते धूळ खात पडलेलं असेल, तर प्रियांनो, ही सर्वात अतिशय वाईट गोष्ट आहे. त्या धूळ खात पडलेल्या बायबलला स्वच्छ करा, उघडा आणि त्याच्यामध्ये जो जीवनाचा मार्ग आहे त्याचा स्वीकार करा. त्याच्या द्वारे तुम्ही वाचा, अंतःकरणामध्ये घ्या, पश्चाताप करा आणि प्रभू जवळ या. हो प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत देवाच्या वचनातून उत्पत्ती याचा 47वा अध्याय. आता आधीच्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की योसेफ जो आहे, योसेफाने आपल्या भावांना, आपल्या बापाला मिसर देशामध्ये घेऊन आलेला आहे आणि त्यासाठी देखील
फारो राजाने त्यांना देखील मदत केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग त्याचं सर्व कुटुंब गोशेन प्रांतामध्ये त्या ठिकाणी राहिला होतं, कारण त्यांचा जो व्यवसाय होता, त्यांची जी उपजीविका चालत होती ती म्हणजे गुरे ढोरे मेंढर शेरड मेंढर म्हणजे जनावरांचा व्यवसाय होता. तो व्यवसाय करत असताना ते मेंढपाळ होते, गुराखी होते. आणि मग अशा सर्व लोकांचे हे मिस्री लोकांना किळस वाटे आणि म्हणून योसेफाने त्यांच्यासाठी गोशेन प्रांत फारो राजाकडून मागून घेतलेला आहे आणि गोशेन प्रांतामध्ये त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग आता ह्या ठिकाणी 47व्या अध्यायामध्ये आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे की दुष्काळी परिस्थितीत योसेफाचा राज्यकारभार पहा. देवाने योसेफाला ह्या ठिकाणी अतिशय ज्ञानी संपन्न आणि त्याच्या भयामध्ये वाढणारा असा हा देवाचा दास योसेफ, देवाने त्याचा पूर्णपणे ताबा घेतलेला होता. आणि म्हणून तो जे काही गोष्टी घेत होता त्या संपूर्णपणे देवाच्या आत्म्यानुसार तो करत होता, देवाच्या प्लॅननुसार तो वागत होता, देवाच्या योजनेनुसार तो त्या ठिकाणी वागत होता. आणि हो प्रियांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देवाला कोणत्याच प्रसंगामध्ये त्या ठिकाणी सोडलं नाही. दुःखाच्या परिस्थितीमध्ये, संकटाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी देवाला सोडलेलं त्या ठिकाणी दिसत नाही. प्रियांनो, आज या जगातली जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे, अतिशय भयंकर आहे. ह्या परिस्थितीमध्ये बाप मुलीला ओळखू शकत नाही, मुलगी बापाला ओळखू शकत नाही, मुलगा आईला ओळखू शकत नाही. अशी भयानक परिस्थिती या जगामध्ये आज अवलंबलेली आहे. आज जगामध्ये शासन किंवा सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहेत. ज्या गोष्टी देवाला अप्रिय आहे त्या सर्व गोष्टी आज जगातील सर्व राष्ट्रातील सर्व सरकार करत आहे आणि देवाच्या क्रोधास कारणीभूत ठरत आहे. प्रियांनो, आजच्या सकाळच्या समय आम्हाला योसेफ हा आमच्या जीवनासाठी एक चांगलं मोठं उदाहरण आहे, आध्यात्मिक उदाहरण आहे. आणि देवाचा वरदहस्त त्या योसेफावरती होता. म्हणून पहा, या ठिकाणी पहा, योसेफाने या दुष्काळी परिस्थितीत योसेफाचा राज्यकारभार आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आता मग पहा, मग योसेफाने फारोकडे जाऊन त्या सांगितले, माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडे मेंढरे गुरे ढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत. हल्ली ते गोशेन प्रांतात आहे. त्याने आपल्या भावापैकी 5 जणांस फारोपुढे नेऊन उभे केले. फारोने योसेफाच्या भावास विचारले, तुमचा धंदा काय? ते फारोला म्हणाले, आपल्या दासांचा व आपल्या वाडवलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे. ते फारोस आणखी म्हणाले, आम्ही या देशात काही दिवस राहावयास आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडा मेंढरा चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासास गोशेन प्रांतात राहू द्यावे. फारो योसेफास म्हणाला, तुझा बाप व तुझे भाऊ तुझकडे आले आहेत. मिसर देश तुझ्या पुढे खुला आहे आणि ह्या देशातल्या उत्तम भागी आपल्या बापास व आपल्या भावास वस्ती करून दे. त्यास गोशेन प्रांतात राहू दे. त्यांच्यापैकी जो कुणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यास माझ्या गुराख्यांचे नायक कर. योसेफाने आपला बाप याकोब यास आणून फारो पुढे हजर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला. फारोने याकोबास विचारले, तुझे वय किती वर्षाचे आहे? याकोब फारोस म्हणाला, माझी जीवित यात्रा 130 वर्षाची झाली आहे. माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून ते दुःखाचे गेले आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवित यात्रेच्या आयुष्या मर्यादेस जाऊन पोचले नाहीत. याकोब फारोस आशीर्वाद देऊन त्याच्या पुढे निघून गेला. नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यास वतन करून दिले. मग
योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे यास त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्न सामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले. त्या समय सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिस्र देश व कनान देश हैराण झाले. मिस्र देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळवला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला. मिस्र देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही. तेव्हा सर्व मिस्री लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, आम्हास अन्न द्या. आपल्या देखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा पैसा सर्व संपला. योसेफ म्हणाला, तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या, म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हास अन्न देईल. तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली. त्यांचे घोडे, शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यास तो अन्न पुरू लागला. त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यास अन्न देऊन त्यांचे पोषण केले. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याचकडे येऊन म्हणाले, आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामीपासून लपवित नाही. आमच्या गुराढोरांचे कळप स्वामीचे झाले आहेत. आता स्वामी समोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी याखेरीज आमच्यापाशी काही एक राहिले नाही. आपल्या देखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हाला आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हाला अन्न द्या. आम्ही आमच्या जमिनी याजवर फारोची मालकी होऊ. आम्हास बियाणे द्या, म्हणजे आम्ही जगू, मरायचे नाही आणि आमच्या जमिनी पडावयाच्या नाहीत. पहा, या ठिकाणी योसेफाने या ठिकाणी जो राजकारभार केला होता तो अतिशय सुरेख आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेला आहे. त्या देशामध्ये एवढा भयानक दुष्काळ पडला होता आणि ह्या दुष्काळाच्या वेळी योसेफाने काही एकदम चांगलं नियोजन केलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यांनी राजाचं त्या ठिकाणी खजिन्यामध्ये भरपूर पैसा गोळा केला आणि कोणाही मनुष्याला उपाशी मरू दिलं नाही. त्यांची गुरेढोरे लोकांकडून घेतली गेलेली आहेत आणि त्यांना मदत त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग नंतर लोकांकडे काही राहिलं नाही तर त्यांनी त्यांच्याकडून जमिनी फारोच्या मालकीच्या त्या ठिकाणी झालेल्या आम्हाला दिसत आहे. आणि परंतु त्या सर्व त्या लोकांच्या ताब्यात त्या ठिकाणी होत्या. मग त्यांनी त्या जमिनीवरती देखील त्यांना अन्न सामग्री त्या ठिकाणी दिलेली आम्हाला दिसत आहे. मग अशा रीतीने योसेफाने त्या ठिकाणी मिस्र देशामध्ये आणि लोकांची काळजी आम्हाला घेतलेली दिसत आहे. आणि हे सर्व काही ज्ञान पुरवणारा जो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ देव आहे तो त्या ठिकाणी योसेफास संगती होता. आणि म्हणून योसेफ उत्तम रीतीने त्या ठिकाणी राजकारभार करत होता आणि त्यामुळे राजाला देखील त्या ठिकाणी योसेफावरती विश्वास होता. योसेफ हा विश्वासू होता आणि जे काही त्यांनी घेतलं ते सर्व त्या ठिकाणी विश्वासू रीतीने फारोला त्या ठिकाणी दिलेलं आम्हाला दिसत आहे. आजच्या ह्या जगामध्ये कुणी कोणाशी जास्त प्रामाणिक राहत नाही आणि प्रामाणिकतेचं जर उत्तम उदाहरण असेल तर हा पवित्र शास्त्रामधले योसेफ हा देवाचा दास आम्हाला दिसत आहे. तो कोणत्याच प्रसंगी कोणत्याच मोहाला त्या ठिकाणी तो आपल्या जीवनामध्ये बळी पडलेला दिसत नाहीये. आज देवाचे सेवक मोहामध्ये पडताना दिसत आहेत. देवाचे दासी देवापासून जगातील गोष्टींसाठी मोहामध्ये पडलेले दिसत आहे. कोणी पैशासाठी लाचार झालेले आहे, कोणी लोकांकडे देवाकडे हात पसरायच्या ऐवजी लोकांकडे हात पसरत आहे. हो प्रियांनो, आज आम्हाला लोकांकडे हात पसरायची गरज नाहीये, तर ज्या देवाने तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये ठेवलेला आहे तो स्वर्गाचा निर्माण करता, या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्याकडे जाऊन आम्ही मागितलं पाहिजे, कारण आम्ही त्या जिवंत देवाची लेकरे आहोत.
पहा, या ठिकाणी देवाने त्याच्या लोकांचा कसा सांभाळ केलेला आम्हाला दिसत आहे. योसेफाच्या द्वारे संपूर्ण इस्रायलाचा त्या ठिकाणी सांभाळ केलेला आम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे कार्य परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. परंतु प्रियांनो, आम्हाला त्या जिवंत देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्या देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये पाळली गेली पाहिजे. हो प्रियांनो, आज आम्ही जगातल्या गोष्टीच्या मागे पळत आहोत, जगातल्या गोष्टीच्या मागे पळत आहोत, शिक्षणाच्या मागे पळत आहोत. सर्व प्रकारचं आम्ही शिक्षण घेतो, सर्व प्रकारचं आम्ही उच्च शिक्षण घेतो, परंतु आमच्या जीवनामध्ये धार्मिक जीवन नाहीये, तर आमच्या जीवनामध्ये वचनाचं शिक्षण नाहीये. हो प्रियांनो, ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रियांनो, ह्या जगातल्या शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण, एक वेळ जगातलं शिक्षण नाही मिळालं तरी चालेल, परंतु धार्मिक जीवन, आध्यात्मिक जीवन आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कारण ते जीवन आम्हाला देवाच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे, परमेश्वराच्या समोर आम्हाला उभं राहण्यासाठी सामर्थ्य देणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या समय तुम्हाला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की एक वेळ जगातलं शिक्षण नाही असलं तर चालेल, परंतु प्रियांनो, देवाचं धार्मिक जीवन आमच्या जीवनामध्ये पाहिजे. कारण एक दिवस तुम्हाला आणि मला सर्वांना देवाच्या पुढे उभं राहायचं आहे. पहा, योसेफाच्या जीवनामध्ये त्यांनी देवाला प्रथम स्थान दिलं आणि मग आज पहा त्याची परिस्थिती त्या ठिकाणी काय आहे. तो मिसर देशाचा एक मोठा अधिकारी आहे. मोठा हुद्द्यावरती परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी बसवलेला आहे. त्याला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची शाळा नव्हती, कोणत्या मोठ्या विद्यापीठात गेला नाही. तो लहान असतानाच त्याच्या भावांनी त्याला मिस्री जे व्यापारी होते त्यांच्याकडे त्यांनी विकून टाकलं आणि मग तो पोटिफराच्या घरामध्ये काम करू लागला. तेथील सर्व व्यवहार तो त्या ठिकाणी पाहू लागला आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती संकट आलं आणि मग तिथून त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. आणि त्या ठिकाणी त्यांनी जो तुरुंगाचा अधिकारी होता त्याची मर्जी त्याच्यावरती बसली आणि परमेश्वराने त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याचा ताबा घेतला आणि तुरुंगातील सर्व व्यवस्था योसेफाच्या ताब्यात होती. आणि तिथूनही देवाने त्याची बढती केली आणि डायरेक्ट फारोच्या त्या ठिकाणी, त्या फारोच्या जवळ देवाने त्याला मोठा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे. अशा रीतीने परमेश्वराने योसेफाची बढतीवर बढती त्या ठिकाणी केलेली आहे. का केलेली आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला त्याच्या जीवनामध्ये दिसतं, त्याने शेवटपर्यंत देवाला त्या ठिकाणी सोडलेलं दिसत नाही. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये इतका वाईट स्वभाव आहे. जर परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली, जर परमेश्वराने आम्हाला प्रार्थनेचं उत्तर दिलं तरच आम्ही देवाच्या जवळ राहतो. जर नाही दिलं तर आम्ही लगेच झाडाची पूजा कर, डुकराची पूजा कर, मांजराची पूजा कर, कुत्र्याची पूजा कर, कशाची भक्ती करतो आम्ही. ज्या देवाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्याची आम्ही भक्ती करत असतो, त्याची आराधना करत असतो आणि त्या जिवंत देवाच्या क्रोधास आम्ही कारणीभूत ठरतो. कस काय देवबाप तुम्हाला आशीर्वाद देणार आहे प्रियांनो? आज आम्ही माणसाला देव करून ठेवलेला आहे. आम्ही माणसामध्ये देव शोधतो, पण ज्या माणसाला देवाने तयार केलेलं आहे त्या देवाला आम्ही विसरून गेलेलो आहोत. प्रियांनो, या सकाळच्या समय आम्ही विचार केला पाहिजे. देवाने तुम्हाला हे मूलवान जीवन दिलेलं आहे, त्या जीवनाचा उपयोग आम्ही कशासाठी करत आहोत? आम्ही नाशवंत गोष्टीसाठी करत आहोत का देवाच्या आध्यात्मिक गोष्टीसाठी किंवा त्याच्या राज्यासाठी आम्ही झटत आहोत किंवा जगत आहोत? हे आम्ही ठरवलं पाहिजे. ऐका सर्व देवाच्या प्रिय लेकरांनो, ऐका, तुम्ही देवापासून दूर जाऊ नका. योसेफाने त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला प्रथम स्थान त्या ठिकाणी दिलं होतं, तसंच तुम्ही देखील परमेश्वराला प्रथम स्थान द्या. आणि मग बघा, तुमचं प्रमोशन त्या ठिकाणी आहे, तुम्हाला आशीर्वाद त्या ठिकाणी आहे, तुमची बढती त्या ठिकाणी आहे, तुम्ही कर्जातून बाहेर निघाल, तुमच्या जीवनातील सर्व आजार समस्या निघून जातील, तुमच्या जीवनातील सर्व कौटुंबिक प्रॉब्लेम निघून जातील. केव्हा? जेव्हा तुम्ही देवाला प्रथम स्थान द्या.
प्रियांनो, सर्व गोष्टी आहेत. आज लोकांकडे पैसा आहे, सर्व काही, मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं आहे, सर्व गोष्टी आहे, परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये देव नाही. ज्या कुटुंबामध्ये देव नाही, तर प्रियांनो ते कुटुंब शून्य आहे, तो परिवार शून्य आहे, तो देश शून्य आहे. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समय मी तुम्हाला नम्र विनंती करत आहे की परमेश्वराच्या जवळ या, पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि ह्या योसेफाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये देवाला प्रथम स्थान असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान असू द्या. प्रियांनो, या सकाळच्या समय परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छित आहे. योहान 3:16 सांगते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे सर्वात मोठं वचन आहे प्रियांनो. या वचनावरती विश्वास ठेवा आणि पुढे चला. आम्हाला देवावरती विश्वास ठेवायचा आहे आणि कोणाचा नाश होऊ नये, तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवले आहे. आणि त्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याकडे आम्ही आमच्या पापांची क्षमा मागितली पाहिजे. सर्व अधिकार परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले आहे. तर तो जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावरती आम्ही भरोसा ठेवला पाहिजे. त्याला तुमच्या कुटुंबामध्ये घ्या, तुमच्या जीवनामध्ये घ्या, तुमच्या देशामध्ये घ्या, आणि मग बघा तुमची सर्व परिस्थिती बदलून जाईल. प्रियांनो, ज्या ज्या लोकांनी जिवंत देवाला चॅलेंज केलेलं आहे, एक तर त्यांचं जीवन बदललेलं आहे, नाही तर त्यांचा त्या ठिकाणी नाश झालेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. हे देवाचं वचन म्हणजे बायबल ह्यामध्ये सांगितलेलं आहे. विरोध करणाऱ्याला देवाने एक तर त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे, नाही तर एक तर त्याचा संपूर्णपणे नाश करून टाकलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, जिवंत देवाच्या नादी लागू नका, त्याच्या विरोधामध्ये जाऊ नका, त्याच्या दासांच्या विरोधामध्ये बोलू नका. परंतु जे चुकीचं करत आहेत, जे देवाच्या विरुद्ध चालत आहेत, त्यांना तुम्ही वेळीच समज द्या, कारण ह्या देवाच्या विरुद्ध चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देवा कदापिही खपून घेणार नाही. माझं म्हणणं आहे, जे खरी सेवा करत आहेत त्यांच्या पाठीमागे चाला. प्रियांनो, जे फुटीचं राजकारण करत आहे, देवापासून दूर नेण्याचं राजकारण करत आहे, त्यांना तुम्ही प्रियांनो वेळे सलाम ठोका आणि जिवंत देवाचा तुम्ही शोध घ्या, जिवंत देवाच्या दासांचा तुम्ही शोध घ्या, प्रार्थना करा, देवाचं मार्गदर्शन घ्या आणि परमेश्वराचं मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे चाला. प्रियांनो, मनुष्याचं मार्गदर्शन घेऊ नका. मनुष्य हा तुम्हाला कधी चांगलं मार्गदर्शन करणार नाही. हे माझे शब्द तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा प्रियांनो. आणि ह्या सकाळच्या वेळी परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो प्रियांनो, आणि योसेफासारखं जीवन जगण्यासाठी सहाय्य करो. देवाने योसेफाचा त्या मिस्र देशामध्ये खूप मोठा उपयोग त्या ठिकाणी करून घेतलेला आम्हाला दिसत आहे. तो त्या ठिकाणी मोठा अधिकारी झाला. का झाला? तर त्याने देवाला शेवटपर्यंत सोडलेलं नाही. देवाच्या आज्ञेनुसार चालला, देवाच्या वचनानुसार चालला, त्याने पवित्र जीवन जगलं, त्याने जगातल्या सर्व मोह त्या ठिकाणी टाळलेला आम्हाला दिसत आहे. त्या सर्व मोहावरती त्याने विजय मिळवलेला आहे आणि एक पवित्र जीवन आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तो बळकट झालेला आम्हाला दिसत आहे. आणि त्यामुळे देवाने त्याला मोठ्या हुद्द्यावर त्या ठिकाणी बसवलेला आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, या छोट्याशा वचनाद्वारे देव बाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, या वचनाद्वारे प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभूजी, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. प्रिय प्रभू येशू, माझा आणि माझ्या परिवाराचा ताबा घे. माझा जो परिवार आहे, जे तुझ्यावरती विश्वास ठेवतात, जे तुझ्या इच्छेप्रमाणे चालतात, जे तुझी आज्ञा पाळतात, प्रभू तो माझा परिवार आहे.
सर्व देवाचे दास दासी आणि प्रिय प्रभू आमचा देश तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवापा सर्वांच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम, सर्व आजार, सर्व संकट, सर्व निराशा, सर्व प्रकारच्या विविध समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेल्या आहे. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या निघून जाऊ दे आणि प्रिय प्रभू येशू प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्वांचा प्रवास तू आशीर्वादित कर. सर्व आजार, मृत्यूचं भय यापासून आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. सैतानी हल्ल्यापासून तू आमचं रक्षण कर आणि तुझ्या नावाचं कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 973030 या क्रमांकावरती संपर्क करा. म्हणजे आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू. देवा आपल्या सर्वांना, आपल्या परिवाराला आशीर्वादित करू. आमेन, आमेन, आमेन.